काय माझा पर्याय नाही. साहेब, बाळा मानेंनी एक असा आरोप केलाय की रत्नागिरीमध्ये 44,000 कोटींचा डांबर घोटाळा झालाय आणि नाही नाही, 4,40,00,000 असेल. कोणाचा प्रश्न विचारताय मला? ज्याला 4 वेळा डांबर फासलंय लोकांनी, त्याच्यामुळे त्यांच्यावर मी बोलत नाही. त्यांनी अनुभव, आणि ही 2004 देखील ही स्टेप होती, 2009 देखील ही स्टेप होती, 2014 पण ही स्टेप होती, 2019 काही इकडे तिकडे झालं म्हणून ते माझ्यासोबत आले. इकडे तिकडे याचा अर्थ घ्या, लक्षात घ्या. परत ते तिकडे गेले, परत ती स्टेप होती. आता जे मतदारसंघ, जी लोक मला 50-50 हजार, एक मत, 1,00,000 मतांना निवडून देतात आणि हे पडतात, त्यांच्यावर मी काय बोलायचं? माझी देखील विनंती आहे. ही टेप त्यांनी 25 वर्ष अशीच वाजवलेली आहे. मतदारांना माहिती आहे उदय सामंत काय आहे. आणि हा माझ्यावर आक्षेप नाही, लक्षात घ्या, हा माझ्या वडिलांवर घेतलेला आक्षेप आहे. आणि माझ्या वडिलांची कारकीर्द सिंधुदुर्गातनं सुरू झाली. 16,000चं पहिलं काम घेतलं, आता कदाचित ते 16 कोटीचं काम घेत असतील. त्याच्यामुळं असूया कोणाबद्दल असू नये. त्यांनी देखील मोठं व्हावं ना, त्यांचे मुलं देखील कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी देखील मोठं व्हावं. कदाचित त्यांनी फसवून MIDCला कुठं दुसरीकडे प्लांट लावले असतील, तरी मोठं व्हावं. मी तिकडे लक्ष देत नाही. जरी माझ्या विभागामध्ये त्यांनी अनियमितता केलेली आहे, तरी देखील मी लक्ष देत नाही. पुढे लक्षात घ्या. त्याच्यामुळे माझी विनंती अशी आहे की त्यांच्या बोलण्याला मी किती किंमत द्यायची आणि त्यांना बोलून किती मोठं करायचं हे मला देखील कळलं पाहिजे. त्यामुळे ते जे काय बोललेले आहेत ते आजच बोललेले नाहीत, 25 वर्ष बोलतायत. आणि त्यांना लोक काय किंमत देत आहेत हे निवडणुकीतनं दिसतंय. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.